नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 21 मे. मित्रांनो, मी काल सांगितल्याप्रमाणे दिनांक 23 मे पासून विदर्भात उष्णतेच्या तीव्र लाटेपासून सुटका मिळण्याची शक्यता राहील. दिनांक 22 मे पर्यंत या भागात उष्णतेची तीव्र लाट राहील. तसेच दिनांक 23, 24, 25 मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाची सौम्य लाट राहील. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होत राहील. कालपासून सोशल मीडियात विदर्भात पुढील बरेच दिवस तापमानात वाढ होईल असे सांगितले असल्यामुळे मी हा खुलासा करत आहे. तसेच दिनांक 25 मे पासून विदर्भात पावसाची शक्यता राहील. हा अंदाज राज्यातून मी सर्वात प्रथम देत आहे. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच मी पूर्वी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे आज नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर तसेच मुंबई विभागाच्या पूर्व उपनगरात तसेच कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात एखादे दुसरे ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी तसेच नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडासह, काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच आज राज्यात अकोला, अमरावती तसेच पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्हा सोडून खान्देशच्या इतर विभागात तसेच परभणी, हिंगोली, नांदेड येथे उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 41 ते 43 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात कोकणात तापमान 33 ते 34 अंशादरम्यान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 36 ते 38 अंशादरम्यान राहील. तसेच सध्या मान्सूनच्या वाटचालीत अजून कालपर्यंत काही प्रगती दिसून येत नाही. आज काय होईल ते पुढे पाहू. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.